नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका मयूर. आज कॉलेजला सुट्टी होती म्हणून बाहेर पुण्यामध्ये फिरायला जायचं होतं. का जायचं होतं ते तुम्ही पुढं बघू शकाल. मग काय आंघोळ केली, कपडे घातले आणि नाश्ता करणारच होतो. मग तुम्हाला म्हटलं दाखवा कुठं जाणार आहे आज. मग मम्मीला म्हटलं नाश्ता करण्यासाठी दे. मग मम्मीने नाश्ता दिला. मग मी नाश्ता करण्यासाठी बसलो. आज काय स्पेशल नव्हतं, चहा आणि चपातीच खाल्ली. कसं आहे चहा? मग चपाती पण बघा कशी आहे, चांगली आहे ना. मग त्या शेजारच्या काकूंचं मांजर आपल्या घरात आलं. मग त्यांचं मांजर आणि आपलं पण मांजर त्या काकूंच्या घराकडे सोडलं. अरे काय तर मग मांजर परत आपण घरी आलो तर आपल्या आधी मांजर घरात आलं. मग आपलं मांजर शेजारच्या काकूंना सोडलं आणि आपण निघालो. खाली जाता जाता मम्मी विचारत होती की मांजर सोडलं का त्या शेजारच्या काकूंका. मी म्हणलो सोडलं. शिड्या उतरून खाली गेलो आणि तेवढ्यातच मम्मीला आठवलं की उपवासाचं काहीतरी खायला घ्यायचे. मग माझ्याकडे पैसे दिले, मग उपवासाचं खायला घेतलं आणि निघालो. मग आज तर खूप ऊन आहे. मग उन्हातच तसं तापत तापत पुण्याला जायला चौकात आलो. रिक्षा पकडली आणि टोल नाक्याला जाण्यासाठी निघालो. टोल नाक्याला आलो तर काय तेवढ्यात बस आलती. मग आपल्या बसमध्ये बसलो आणि पुढचा प्रवास करण्यासाठी निघालो. थोड्या प्रवासानंतर फ्रेश होण्यासाठी गाडी थांबली आणि फ्रेश झालो आणि मग गाडीत येऊन परत बसलो. आपण आता आळंदीमध्ये आलोय. बघा किती गर्दी आहे गाड्यांना. कसं आहे पूल पुढचा, चांगलं आहे ना? कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या ठिकाणी पोचलो. बघा कुठे आलोय आपण, बघू शकाल तुम्ही. मग आपण जेवण करण्यासाठी गेलो. जेवण केलं आणि खाली शिड्या उतरत उतरत खाली आलो. मग थोड्या वेळात लग्न झालं आणि मग घरी येण्यासाठी आपल्या बसकडे गेलो आणि बसमध्ये मग आपण घरी जाण्यासाठी निघालो. खूप गर्दी आहे म्हणून बस हळूहळू चाललेली. मग आपण सकाळी येताना पूल बघू शकलो नाही म्हणून आत्ता बघितलं. मग घरी जाण्यास निघालो. टोल नाक्यावर उतरून बसमधून रिक्षामध्ये बसलो आणि घरी येण्यास निघालो. बघा किती वातावरण भारी झालेलं. मग थोड्या वेळातच पेट्रोल पंपावर उतरलो आणि घरी जाण्यास निघालो. वडापाव खावं वाटलं म्हणून वडापाव पण घेतला. वडापाव घेऊन घरी आलो तर काय मांजर मध्येच बसलेला. मग मांजराला घरात घेऊन गेलो. हा आपला आजचा दिवस मित्रांनो. धन्यवाद.